कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम सर, अहो कुठे चाललोय आपण? प्रीतम सर, ऐका तरी माझं। चला, प्रियाची बाजू घेत होतीस ना, मग तिच्या आयुष्यात आली आणि आमचं घरच तुटलं। प्रीतम माझ्याशिवाय आणि आईशिवाय नाही राहू शकत। काल परवा आलेले मुलीसाठी तो आम्हाला सोडून चालला। प्रीतम सर, ऐकू थांबा। प्रीतम सर, आपला प्रवास एवढाच होता। इथून पुढचा प्रवास आपण आपापल्या वाटेवरून करूया। प्रिया मॅडम, माझं प्रेम आहे तुमच्या। मला माहिती आहे, खरं तर प्रीतम सर, माझंही खूप प्रेम आहे तुमच्यावर। पण खरं प्रेम नात्यात कधीच दुरावा आणत नाही। माझ्या प्रेमासाठी तुम्ही तुमची रक्ताची नाती सोडावी असं नाही वाटत मला। तुमच्यावर खूप जीव लावणारे लोक आहेत तिथे। आदित्य सरांसारखा जीवाला जीव लावणारा भाऊ आहे, अहिल्या मॅडम सारखी खंबीर पण तितकंच प्रेम करणारी आई आहे, श्रीकांत सर आहेत। खूप चांगली लोक आहेत ही। माझ्यासारख्या परक्या मुलीला सुद्धा घरच्या मुलीसारखी वागणूक दिली त्यांनी। म्हणून म्हणते, तुम्ही त्यांचं ऐका। अहिल्या मॅडमला आणि आदित्य सरांना जर असं वाटत असेल ना की दिशा तुमच्यासाठी योग्य आहे, तर तुम्ही दिशाशी लग्न करा। आणि प्रिया मॅडम, खरं तर आज मी इथे यायलाच नको होत, पण तुम्हाला भेटल्याशिवाय जाणं शक्य नव्हतं माझ्यासाठी। पण प्रीतम सर, आता मी इथून जाते। मला प्रॉमिस करा प्रीतम सर, तुम्ही असं रडत नाही बसणार। तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा। तुमच्यातला कॉन्फिडन्स, तुमच्यातला खरेपणा टिकवून ठेवा। असं वेगवेगळ्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर मला तुमचा फोटो बघायचा, आणि आय एम शुअर तुम्ही हे सगळं करून दाखवा। मला माहितीये की आज नंतर तुम्ही दारू आणि सिगरेटला हातही नाही लावणार। तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस कधीच नाही मोडणार, हो ना? प्रीतम सर, मला ना तुम्हाला मिठी मारायची, पण तुमचं नाक गळत नाहीये ना? काय की माझे कपडे खराब होतील ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।